हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत सुकं चिकन. थोडी कोथिंबीर, 4 पाकळ्या लसूण, 2 मिरच्या आणि आलं. तर मी हे मिक्सरमध्ये वाटून घेते. ह्याच्याबरोबर ना मी थोडंसं हा कांदा जो आहे ना, अर्धा कांदा मी भाजलेला आहे तो, आणि एक अर्धी पाळ आहे ना, ही बघा, ही अशी खोबऱ्याची मी भाजलेली आहे, ती पण मी मिक्सरमध्ये हे करून घेते. आणि मी एक कांदा कापलाय फोडणीला टाकायला. तर तेल गरम झालेलं आहे, मी कांदा देते टाकून आणि वाटून घेते. तर तेल गरम झालेलं आहे, कांदा टाकते. नंतर तोपर्यंत माझा कांदा हे होईल, फ्राय होईल. तो मस्त आपला कांदा पण चांगला फ्राय झालेला आहे आणि हे वाटण पण तयार झालेलं आहे माझं. तर आपण वाटण टाकून घेऊया. दोन टेबलस्पून, 3 टेबलस्पून मी टाकलं. तर शिजू देऊया. आपण त्याच्यात मसाले टाकून घेऊया. 1 टेबलस्पून मी आगरी मसाला इथे वापरला. या चिकनमध्ये तेलाऐवजी तुपाचा जो वापर केला तो उत्कृष्ट चव येते. अर्धा टीस्पून हळद, आता मी गॅस लो करते आणि चिकन टाकून घेते. आणि आता ह्याच्यावरती ना हे मिक्स करून, मीठ नाही आपण टाकलं, मीठ टाकून घेऊया थोडं. 1 टीस्पून मीठ टाकलं. चिकनचं जे पाणी असतं ना त्यातच शिजवणार आहे मी पाणी वगैरे नाही टाकणार आहे. आता आपण झाकण देऊन शिजू देऊया. 1 टीस्पून मी इथे चिकन मसाला टाकला. 15 मिनिटासाठी आपण झाकण देऊन ठेवलेलं, झाकणावर पाणी ठेवलेलं. आता बघा मसाला पण छान शिजलाय आणि चिकन पण आपलं शिजलेलं आहे. तर आपलं चिकन तयार झालेलं आहे, तेल सोडलं आहे मसाल्याने. तर तुम्हाला पण आवडली तर नक्की बनवून बघा ही रेसिपी. धन्यवाद.